नमस्कार शेतकरी बांधवांनो, खरीप पेरणीपूर्वी जिल्हा कृषी अधीक्षक राजेंद्र कदम यांनी शेतकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. पेरणीची घाई करू नका आणि खतांच्या उपलब्धतेबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, लोकप्रतिनिधी वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इथे लातूरमध्ये जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय लातूर येथे मान्य श्री राजेंद्र कदम सरांकडे आपण इथे आलो आहोत. सध्याची परिस्थिती पाहता लातूर जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण चालू आहे, पण बरेच शेतकऱ्यांचा संभ्रम आहे की आता हा पाऊस पडतो हे का मान्सून पूर्व पाऊस आहे का अवकाळी पाऊस आहे. पेरणीची पूर्व मशागतीची कामं आणखीन काही बरेच जणांच्या हातावरचे संपलेले नाहीत. काही लोकांच्या मनामध्ये की पेरणी कधी करावी काही नाही, या प्रश्नावरचे सरांकडनं आपण उत्तरे घेणार आहोत. तर त्यामध्ये सर आपलं नमस्कार, स्वागत आहे. तर आता जे पाऊस पडतोय या पावसाविषयी आणि शेतकऱ्यांनी पेरणी कधी करायची याविषयी थोडंसं आमच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा. शेतकरी बांधवांनो, सर्वांना नमस्कार. सध्या आपल्या देशासाठी एल निनोचा प्रादुर्भाव आपल्याकडे आहे, त्याचा परिणाम आपल्याला जाणवणार आहे. त्यामुळे पावसाचं प्रमाण जे आहे ते थोडंसं कमी जास्त होणार आहे आणि आपल्या मराठवाड्यामध्ये तरी जवळपास 82% पाऊस पडेल, म्हणजे जवळपास 18% पाऊस कमी पडणार आहे असं भारतीय हवामान खात्याचा अंदाज आहे. सध्या जो तुरळक प्रमाणामध्ये पाऊस जो पडतोय तो पूर्व हंगामी पाऊस आहे, म्हणजे मान्सून पूर्व पाऊस आहे. तर यामध्ये शेतकरी बांधवांनी अजिबात पेरणीची घाई करू नये. सध्याच्या परिस्थितीमध्ये 75 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्याशिवाय कोणीही पेरणी आपल्या शेतामध्ये करू नका, जेणेकरून मध्ये पाऊस खंड पडण्याची फार मोठ्या प्रमाणात शक्यता आहे. मग आपलं पेरलेलं बियाणं आणि खत ते वाया जाण्याची शक्यता आहे. तरी आपल्याला सर्वांना कृषी विभागामार्फत आवाहन आहे की आपण 75 ते 100 मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय कोणीही पेरणी करू नये. सरांचं जसं आव्हान आहे की ज्या दिवशी किंवा जोपर्यंत 75 मिलीमीटर पाऊस पडणार नाही याची खात्री झाल्याशिवाय आमच्या शेतकरी बंधूंनी खरंच पेरणीची लगबग किंवा घाई गडबड करू नये. सर, याच्या सोबत पेरणीसोबत आपल्याकडे थोडंसं म्हणजे शेतकऱ्यांमध्ये खताच्या बाबतीत थोडंसं अफवा किंवा गैरसमज आहे. तर खताची उपलब्धतेबाबत आपलं काय म्हणणं आहे सर खात्याचं आपल्या? लातूर जिल्हा हा खरीपाच्या बाबतीमध्ये सोयाबीन बेस्ड क्रॉपिंग पॅटर्न असलेला जिल्हा आहे. म्हणजे आपल्या लातूर जिल्ह्याचं एकूण जे पेरणीलायक क्षेत्र आहे त्याच्या 82% क्षेत्र हे सोयाबीन खाली आहे आणि त्याच्या खालोखाल मग तूर हे पीक येतं, त्याच्यामध्ये 12% क्षेत्र त्याच्यामध्ये आहे. तर शेतकरी बांधवांना एवढं आव्हान आहे की या दोन्ही पिकाच्या बाबतीमध्ये लागणारं बियाणं आपल्याकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. सोयाबीनच्या बाबतीत त्याचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपलं स्वतःचं घरचं सोयाबीन बियाणं त्याची उगवण क्षमता तपासून आणि प्रत्येक बियाणं पेरलेलं जाणारं जे बियाणं आहे त्याची बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी, जेणेकरून आपलं जे पेरणी होईल ते चांगल्या प्रकारे उगवेल. बियाण्याच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारे आपल्याकडे अडचण नाही आहे. तसंच खताच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास आता 69,000 मेट्रिक टन खत आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळं कोणी अशी घाई करण्याची गरज नाही. ज्यांना जेवढं खत लागतं तेवढं आपल्याकडे उपलब्ध आहे आणि प्रत्येक दुकानामध्ये जिथे जिथे खत उपलब्ध आहे त्याचीसुद्धा आम्ही QR कोडच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती देत आहोत. प्रत्येक दुकानावरतीच QR कोड जोडलेले आहेत, म्हणजे त्यांच्याकडे ते खत आहे किंवा नाही. फक्त या ठिकाणी एवढंच आपल्याला आव्हान आहे की ज्या पिकासाठी जे खत लागतं त्याच पिकाची मागणी आपण करावी. अमुक एखाद्या कंपनीचाच खत किंवा अमुक एखादी ग्रेड लागेल अशा प्रकारची मागणी आपण केल्यास तो एखादी वेळेस ग्रेड त्या कंपनीचा तिथे असण्याची शक्यता राहत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण कृषी विभागाच्या आमच्या सहाय्यक कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधून ज्या पिकासाठी जे खत लागतं तेच खत आपण घ्यावं आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे पॅनिक होण्याची सिच्युएशन आपल्या जिल्ह्यामध्ये नाही. तर कृषी विभागाकडनं जे काही सूचना शेतकरी बांधवांसाठी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये 75 मिलीमीटर पाऊस झाल्यावर पेरणी, त्याच्यानंतर बियाची उगवण क्षमता ही तपासूनच सोयाबीनची बियाची पेरणी करावी आणि खताचा पुरवठा हे सुरळीत आणि मुबलक प्रमाणात. त्यामुळे शेतकरी वर्गाने कुठल्याच ह्याच्यामध्ये अफवामध्ये भिवू नये किंवा घाबरून जाऊ नये. तर सर, तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना वेळ दिलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. चालू घडामोडींच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या लोकप्रगती वार्ता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.